लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाच्या बॅचेस आहेत. लाईव्ह पण आपण शिकवतो आणि रेकॉर्डेड पण आपण शिकवतो. बॅचची फी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे. 510 रुपयामध्ये अत्यंत उत्तम दर्जाच्या बॅचेस आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 5,000 10,000 रुपयाची फी देऊन देखील एवढं तुम्हाला शिकवलं जात नाही. तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त आणि उत्तम दर्जाची क्वालिटी देऊन आपण आपले लाईव्ह लेक्चर्स इथे घेत असतो. ज्या लेकरांना हे लेक्चर आवडेल त्यांनी पोलीस भरतीची, सरळ सेवेची ओके कोणती बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपण दिलेली आहेत. पोलीस भरती, सरळ सेवा, त्यानंतर SSC GD, RRB, RPF ओके सर्व बॅचेस लाईव्ह स्वरूपात आहे. फक्त 510 रुपये फी आहेत. ऑफर सुरू आहेत. द AK अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवरती कॉल किंवा मला मेसेज करू शकतात. 93 70 70 66 79. तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द AK अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी AG पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतो. चला रे माझ्या वाघावानी वाघिनी, चला बराबर 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 क्या बात है पठ्याव. तर लेकरांनो, आज आपण गणिताचा अत्यंत खतरनाक 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 टॉपिक बघणार आहे. कोणताही पेपर बघा, एखादा क्वेश्चन टपकतो म्हणजे टपकतो. संख्या आणि संख्याचे प्रकार यातला जो पुढचा पार्ट आहे आपला आणि शेवटचा पार्ट आहे, तो पार्ट आज आपण इथे बघणार आहे. त्याला म्हणत्या लेकरांनो काय, त्रिकोणी संख्या. काय म्हणत्या, त्रिकोणी संख्या व त्या आधारित प्रश्न. मग नेमकं त्रिकोणी संख्या काय असते, त्रिकोणी संख्या कशी ओळखायची, त्रिकोणी संख्या कशी ओळखायची, ओके सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहे, पहिली त्रिकोणी संख्या कोणती, दुसरी त्रिकोणी संख्या कोणती, असे क्वेश्चन देखील आपल्याला विचारले जातात. म्हणजे पहिल्यांदा बघू त्याची व्याख्या, नंतर बघू त्याचे वैशिष्ट्य आणि मग करू गणिताला सुरुवात. तर चला सर्व रेडी आहात? यस या नो, एकदा बराबर सांगून टाका रे पठ्ठ्याव. तर बरोबर बघा, त्रिकोणी संख्या नेमकं कशाला म्हणायचं, काय त्रिकोणी संख्या, काय वा त्रिकोणी संख्या, काय वा. लक्षात घे, लक्षात घे. त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या दोन संख्या, क्रमाने येणाऱ्या दोन संख्या. क्रमवार संख्या कशी असते रे, नैसर्गिक. क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार, त्याला भागिले 2 बरोबर त्रिकोणी संख्या. त्याला भागिले 2 बरोबर त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमगत, क्रमगत म्हणजे क्रमाने येणाऱ्या, दोन क्रमगत येणाऱ्या संख्यांचा गुणाकार, गुणाकार भाऊआ कार, गुणाकार लांब कर त्या शब्दाला, गुणाकार व त्याच्या गुणाकार व आलेल्या उत्तराच्या निंपट, उत्तराच्या निंपट म्हणजे किती रे, अर्धे. निंपट म्हणजे भागाकारात 2, निंपट म्हणजे कंसात लिहितो भागाकार, भागाकारात किती 2, भागाकारामध्ये 2 असं कंसात लिहून ठेवतो. निंपट, आलेल्या उत्तराच्या निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय, म्हणजे त्रिकोणी संख्या होय, त्रिकोणी संख्या होय. अजून तुला एक आयडिया देऊ का, अजून तुला एक आयडिया देऊ का त्रिकोणी संख्येची, अजून एक तुला आयडिया देतो. लक्षात घे, ही व्याख्या तुला लक्षात आली का. दोन क्रमांकात येणाऱ्या संख्या म्हणजे कशा, एक गुणाकारात 2, भागाकारात तिच्या निंपट म्हणजे 2, म्हणजे 1 गुणाकारात 2 भागाकारात 2 बरोबर 1. तर 1 ही कोणती संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे. 1 ही कोणती संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे. ओ मन माय, पहिली संख्या गुणाकारात त्या पुढील संख्या भागाकारात 2 झाली त्रिकोणी संख्या. पहिली संख्या गुणाकारात त्या पुढील संख्या
भागाकारात 2 झाली त्रिकोणी संख्या. मावशी झाली का त्रिकोणी संख्या? झाली का त्रिकोणी संख्या? पहिली संख्या गुणाकारात, त्या पुढील संख्या भागाकारात 2 झाली का त्रिकोणी संख्या. मग चला त्रिकोणी संख्या लक्षात आली. बघा मग ओम मन माय दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? 2 गुणाकारात, त्या पुढे 3 भागाकारात 2, दोनाचा दोनाचा झाला मर्डर. काय ह्यो दोनाचा आणि या दोनाचा झाला मर्डर. राहिले 3 झाली त्रिकोणी संख्या. 3 झाली त्रिकोणी संख्या. किती त्रिकोणी संख्या? हो म्हणे माय हे तर खूप सोपं आहे. असंच असणार तावडे सगळं, काही टेन्शन घ्यायचं नाही. त्रिकोणी संख्या आले इथपर्यंत. ही किती आहे? ही दुसरी त्रिकोणी संख्या आहे. दुसरी त्रिकोणी संख्या आहे. पहिली त्रिकोणी संख्या कोणती रे बरोबर? अंकमालेमध्ये पहिली त्रिकोणी संख्या कोणती? 1. दुसरी त्रिकोणी संख्या किती? 3. तिसरी त्रिकोणी संख्या, तिसरी त्रिकोणी संख्या 3 गुणाकारात 4 भागाकारात 2, 2 1 2, 2 2 4, 2 3 6 झाली तिसरी त्रिकोणी संख्या. किती? तिसरी. आता लक्षात घ्यायचे वैशिष्ट्य. चला पहिलं वैशिष्ट्य 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या, एकूण त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या आहे 13. बाबू बाबू 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती? माझा बाबू किती रे बाब्या? 13. किती? 13. किती? 13. पहिलं लक्षात किती? 13. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? मूळ संख्या किती? क्वेश्चन विचारला किती वेळेस विचारला? भरपूर वेळेस. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती? काल आपण पाहिल्या. संयुक्त संख्या किती रे माझ्या वाघा? किती आहे संयुक्त संख्या? संयुक्त संख्या काल आपण पाहिल्या. काल 2 भाग पाडत्या. इकून एक, इकून एक, इकून एक, इकून एक, 2 1 2, 2 2 4. किती आहे संयुक्त? 74. तशा 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती? 13. पहिलं वैशिष्ट्य क्लिअर झालं. दुसरं वैशिष्ट्य, सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? ओ मन माय सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती रे बाबू? सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1. अरे माझ्या वाघावर लेकरं हुशार झाले की 1. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1. किती? 1. आता लक्षात घ्यायचं. आता 1 पॉइंट ल गरजेचं आहे बघा. काय? सर्वात मोठी 2 अंकी त्रिकोणी संख्या कोणती? सर्वात मोठी, सर्वात मोठी 2 अंकी त्रिकोणी संख्या कोणती? 2 अंकी त्रिकोणी संख्या कोणती? 91. कोणती? होय भाऊ 91. 13 7 91. 2 अंकी सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती? 91. कोणती? 91. आले इथपर्यंत. त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र, सूत्र प्रॉपर पुस्तकानुसार. या संख्या काढण्याच्या 2 पद्धती आपल्याकडे, डोक्याला ताण नाही. सूत्र प्रॉपर सूत्र n कंसामध्ये n अधिक 1 भागाकारात 2 त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र पुस्तकानुसार n कंसात n अधिक 1 भागाकारात 2. n म्हणजे काय? येथे n म्हणजे त्रिकोणी संख्येचा नंबर, त्रिकोणी संख्याचा नंबर. माझा 1 नंबर पाणी पितो तांबर. त्रिकोणी संख्याचा नंबर. n म्हणजे काय? त्रिकोणी संख्याचा नंबर. ही झाली पुस्तकी पद्धत. मास्तर आपलं तेवढं बघा की, आपलं तेवढं आपली पद्धत ही काय? काय? त्रिकोणी संख्या जी विचारली तिच्या पुढची भागाकारात 2. मास्तर अजून काहीतरी बघा ना, अजून काहीतरी. तर ते पण सांगतो गणितामध्ये.
ओके, हे वैशिष्ट्य सगळ्यांचे क्लिअर झाले. 3 वैशिष्ट्य पाठ केले. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या 13, सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आणि सर्वात मोठी 2 अंकी त्रिकोणी संख्या 91. 3 वैशिष्ट्य पाठ झाली सगळ्याचे. ओय पच्छा, यस या नो. 3 वैशिष्ट्य पाठ झाले सगळ्याचे. 3 वैशिष्ट्य पाठ झाले. 13, 1, 91. क्या बात है, क्या बात है. आता आपल्याला जायचं आपल्या गणिताकडे. काय, त्रिकोणी संख्या कशा काढाव्या. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल. काय, 6वी त्रिकोणी संख्या कोणती. 6वी त्रिकोणी संख्या कोणती. 6वी त्रिकोणी संख्या कोणती, हा क्वेश्चन डेमो. ओके, असा क्वेश्चन विचारला का आज बाब्या असू शकतो पुढं. 6वी त्रिकोणी संख्या कोणती. आपल्या बाब्यानं काय केलं, n कंसात n अधिक 1 भागाकार 2 पुस्तकी पद्धत. n म्हणजे त्रिकोणी संख्या नंबर. त्रिकोणी संख्या नंबर. त्रिकोणी संख्या नंबर. पाणी पितो तांभर. आले इथपर्यंत n लक्षात आला. आता n घेतला 6 कंसात 6 अधिक 1 कंस कंप्लेट भागाकार 2 अधिक कंस सोडून घ्यायचा गुणाकारात 7 भागाकार 2 बरोबर 21. आली सर्वांची 21. दुसरी पद्धत नंबर 2, त्रिकोणी संख्या नंबर गुणाकारात त्यापुढे भागाकारात 2 किती आले 21. 2 ने 3 6 भाग दिला 21. तिसरी पद्धत सांगा ना मास्तर. सोपी असेल तर सांगा ना, थोडी अवघडच आहे ना का तिसरी. काय लक्षात घे, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. करा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. करा बेरीज. चला बराबर, चला स्पीड मध्ये. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. तिसरी पद्धत. आता तुला जी वापरायची ती वापर ना भाऊ. तुला कुणी सांगितलं का हीच वापर म्हणून. तुला जी जमन ती वापरणाला का. दुसरी आपली ना, ही आपली आहे, ही पुस्तकाची आहे. आणि हे तिकडे ते त्रिकोण मोजणं नाही का, त्रिकोण मोजणं. दिलेल्या आकृतीत त्रिकोण मोजा, दिलेल्या आकृतीत त्रिकोण मोजा, त्यावरून ही असा क्वेश्चन असतो ना आपल्याला. पोलीस भरती, सरळ जवाहर, रेल्वे, झेडपी, इकडे तिकडे. काय 1 2 3 4 5. राहुल जॉईन होय, पुन्हा जॉईन होय राहुल. ओके, दिलेल्या आकृतीत त्रिकोण मोजा असा क्वेश्चन असतो. तिथे ही पद्धत वापरली जाते. तुम्हाला जी वापरायची ती वापरा, काही टेन्शन नाही, सगळ्या आपल्याच आहे. ओके, यांची बेरीज केली 3 3 6 4 10 5 15 6 21. पण इथं ही जी पद्धत आहे ना, जर 50वी आली, जर 40वी आली तर मग वांधे ना भाऊ. या पद्धतीत पहिल्या 10 पर्यंत आली तर होऊ शकते झापूक झुपूक उत्तर. पण जर 10च्या पुढे गेली तर तोंड बाडवायला माणूस नाही ना. एवढं वेळ आहे का आपल्याकडे. त्यामुळे ही पद्धत लक्षात घाला बा. मी सांगत तर महा जर ऐकायचं असं तर हे घाल, हे झापूक झुपूक कार्यक्रम. नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज, राईट क्रमाच्या वागा. ओके, चला मग पहिला क्वेश्चन आलाय. 15वी त्रिकोणी संख्या कोणती आहे. चाल झापक झोपक उत्तर आलं पाहिजे. निवळ झपाक झपाक कार्यक्रम. 15वी त्रिकोणी संख्या कोणती आहे. चला, मी तर म्हणतो दुसरी पद्धत वापरा. दुसरी पद्धत सूत्राची वापरायची वापरा, पण किती सूत्र लक्षात ठेवणार. मी युट्यूबला तुम्हाला सांगतो, आपण 3 पद्धतीनं सोडवणार. किती 3 पद्धतीनं. तुला जी घ्यायची ती तुला घ्यायची. ओके, मी तर सांगतो सूत्र वापरूच नका रे. वापरली सर. चला काय वापरली. 15 गुणाकारात त्यापुढे 16 भागाकारात 2. पाडापाट नाही, वांजे झाले ना खे. 2 1 2 2 8 16. 2 1 2 2 8 16. 15 गुणाकारात 8 काय रे. 15 8 काय रे. पाडेच पाठ नाही आहे का नाही. होतं का नाही असं. मग बसला करी 15 गुणाकारात 8. 8 1 8 आणि 8 2 16 आणि 8 3 24 आणि 8 4 किती रे. किती होतं रे. पाढे पाठ करा पट्ट्यो. पाढे जर पाठ केले नाही ना, मी तुम्हाला किती समजून सांगितलं, मी तुम्हाला किती शिकवलं तरी धतुरा आपल्याला काही कळणार नाही. त्यामुळे पट्ट्यो पाढे पाठ करा. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाढ्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. नाही म्हणजे नाही. पाढे वर्ग घन. आता पुढची पद्धत वर्गमुळावर आहे त्रिकोणी संख्यांची.
पुढचा टाईप वर्गमुळावर आहे, ज्याचे वर्गमूळ पाठ आहे त्याचा डायरेक्ट झपा झपा उत्तर येईल. ओके चला, तर आले किती 120 आले याचं उत्तर सरवायचं. पुढला क्वेश्चन, 18वी त्रिकोणी संख्या कोणती? 18वी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती? 18वी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या म्हणजे 18वी त्रिकोणी संख्या कोणती? चला हे लेक्चर आपण युट्यूबला पण झापूक झुपूक टाकून देऊ. 18वी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती? चाल रे माझ्या वया घ्या. 18वी 171 का 162? क्या बात है. चला 171 का 162, 152 काहींची आली. द्या लक्ष. 18वी त्रिकोणी संख्या 18 गुणाकारात त्या पुढे 19 भागाकारामध्ये 2. 18 गुणाकारात 19 भागाकारात 2. 2 ने 18 ला भाग दिला. बे एक बे बे नम 18. 9 गुणाकारामध्ये 19 पाडे पाटे वाचे 19 नम 171. क्या बात है. डायरेक्ट आलं. आणि जर माहे पाडे पाठ नसते करीत बसला असतं. 19 गुणाकारात 9 9 9 81 8 गेले 9 1 9 8 17 171. असं नका करू. ओके पाढे पाठ करा. आलं. चला माझं आलं. पुढला क्वेश्चन, 23वी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती? 23वी क्रमाने येणारी. शेवटचा क्वेश्चन तुम्हाला मी सोडून देणार, मग 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी पुढच्या टाईप कडे जायचं. 23वी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या सांगा. 23 नंबरची. काल झापक झुपक 276. क्या बात है. अरे पठ्य लेकर निवळ हुशारच झाले गड्या आज. क्या बात है. बराबर बराबर. पेपरला पण असे झापूक झुपूक उत्तर आले पाहिजे. क्या बात है. ओके 23 गुणाकारात त्या पुढे 24 भाकारात 2 बरोबर. बे एक बे एक बे 2 4. 23 गुणाकारात 12 25 12 36 चला 3 गेले 12 24 25 26 27 276. काय केलं मी? पाढापाठ होता. 23 गुणाकारात 12 पाढापाठ होता. आपल्या बघेनं केलं असं. 23 गुणाकारात 12 बे 2 6 बे 2 4 0 3 1 3 है की नाही 2 6 7 2 असं करायची गरज नाही. वेळ जातो. असं करायचं नाही. वेळ जातो. काय करायचं? 12ला डायरेक्ट उचलायचं. इथं एकक स्थानी 3 आहे. 12चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा. 12 1 12 24 12 36 किती आले 6 हातच्याला 3 गेले. परत 12चा पाढा म्हणायचा. 12 1 12 12 24 हे हातच्याचे 3 त्या 24 मध्ये मिळवायचे किती झाले 27 276. पॉइंटच क्लिअर. हे शिकाल तर मार्केटमध्ये टिकाल, नाहीतर मग अवघड व्हायला का. 276. चला चौथा क्वेश्चन होमवर्क साठी. मी फक्त उत्तरावर टिक्का आणणार. 58वी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती? ते पण तुमचं पाहूनच आणणार का. ओके 58वी. आज दिवस झापूक झुपूक ऍडमिशन चालू आहे की नाही. आपल्या पोट्टेला सांगत चला झापूक झुपूक ऍडमिशन घ्या म्हणा. 58वी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती? 58वी. क्या वाद रे लेकराव. 17 11 आलं का रे सगळेच. चाल 17 11. क्या बात है. ऑप्शन क्रमांक 3. वारे पठ्या. शेवटचा क्वेश्चन 92वी. आपल्याला 50च्या पुढे शक्यतो येतच नाही. त्यामुळे जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही. ओके एक घ्या आपली आहे का नाही पोरं आपलेच म्हणून. 92वी त्रिकोणी संख्या कोणती? 92वी त्रिकोणी संख्या कोणती? 92वी त्रिकोणी संख्या कोणती? झापक झोपक. आता म्हणणार नाही लाईक आणा लिंक शेअर करा. बरोबर की नाही. एक्केचाळीस का 42? 42 78. 42 78. क्या बात है. सगळ्यांना हा टाईप जमला? यस या नो? हा टाईप सर्वांना जमला? यस या नो? आता तुम्हाला एक जादू सांगायची. मला जादू गोष्ट कान गोष्ट सांगायची तुम्हाला आता पुढच्या टाईपनं. हा टाईप सर्वांना जमला? ओके सर्वांना जमला. ओके आता तुम्हाला एक कान गोष्ट सांगायची. मला कान गोष्ट परफेक्ट मध्ये जमला. कान गोष्ट
त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. काय? त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. बरोबर. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कान गोष्ट. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे असं जर आलं ना तर अजिबात घाबरायचं काम नाही. सगळं होणार आहे भाऊआ, अजिबात घाबरायचं काम नाही. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे असा क्वेश्चन आला, अजिबात घाबरायचं काम नाही. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे म्हणजे, त्रिकोणी संख्येचा पाया काढणे म्हणजे त्रिकोणी संख्याच काढणे होय. त्रिकोणी संख्याच काढणे होय. त्रिकोणी संख्याच काढणे, संख्याच काढणे म्हणजे काय करायचं रे? त्रिकोणी संख्येचा पाया काढणे म्हणजेच त्रिकोणी संख्याच काढणे. म्हणजे काय करायचं रे? तीच पद्धत मागे वापरली, तीच पद्धत इथे वापरायची. जी पद्धत मागे वापरली ती पद्धतच इथे वापरायची. n कंसात n अधिक 1 कंस कंप्लीट भागाकारात 2, शेवटची त्याच्या पुढची भागाकारात 2 झाला कार्यक्रम. 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्येचा पाया असणारी त्रिकोणी संख्या काढणे. असं घ्या रे, एक मिनिट, इथं नाव थोडं चेंज झाले. त्रिकोणी संख्येचा पाया असणारी त्रिकोणी संख्या काढणे. त्रिकोणी संख्या काढणे असा टाईप टाका, संख्या काढणे असा हा टाईप आहे. त्रिकोणी संख्येचा पाया असणारी त्रिकोणी संख्या काढणे. चला 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. कोणत्या संख्येचा पाया 21 आहे? 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. 21 गुणाकारात 22 भागाकारामध्ये 2 11. 21 गुणाकारात 11 बरोबर 11 1 11. चला एक गेला 11 दून 22 आणि 23 230 आले का? आले 230 सर्वांचे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 1. 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? चला बराबर. उद्या त्रिकोणी संख्येचा दियड होऊन जाईल. 6 टाईप याच्यात. किती? 6 टाईप. मध्ये सुरू होणारी सुद्धा आहे. ओके. याच्यानंतर ती तशी सुद्धा आहे. असे 10 टाईप आहेत आपल्याकडे. 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या. क्या बात आहे. ओके. काय केलं रे? 10 गुणाकारात त्यापुढे 11 वाकारात 2. 2 1 2 2 5 10 11 5 55 योग्य उत्तर आलं. 55 ऑप्शन क्रमांक 3. अग मन माय कार्यक्रमच वाचला मास्तर आज. ओके. 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या. चला एवढे काढा, पुढे जाऊयात. 2 क्वेश्चन होमवर्क साठी. 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या. मग आता लक्षात ठेवायचं, पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा किंवा डायरेक्ट त्रिकोणी संख्या काढा, काही आलं तरी सूत्र तेच वापरायचं. ओके. 6 पुढे 7, 6ला 2 न भाग दिला, किती आले? 3. 3 7 किती झाले? 21 ऑप्शन क्रमांक 2. 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 28 पाया. 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 28 पाया. आता पुढे थोडा टाईप, थोडा अवघड, सोप्याकडून काय व्हायचं, हळूहळू अवघडात जायचं. लोक काय करते, आधी अवघड घेतात मग सोप्या द्या. ते लोक काहीच कळत नाही. सोप्या आता थोडा अवघड टाईप आहे, त्याच्या पुढचं टाईप त्याच्यापेक्षा अवघड, त्याच्या पुढचा टाईप त्याच्यापेक्षा अवघड आणि मोकार अवघड. हे जमलं तर ते जमलं. ओके. पुढचा टाईप रेल्वेला बिल्वेला सगळी काही विचारलेला आहे. हा पोलीस भरतीचा टाईप आहे. हा टाईप पोलीस भरतीचा खूप वेळेस आलेला आहे. 28 गुणाकारात 29 भागाकारात 2. 14 गुणाकारात 29 बरोबर किती आले? 386 का 406? 406. ओके. मग यानं कसं 386 आणलं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन हा तुम्हाला होमवर्क साठी आहे का नाही, घरी बसून सोडवायचा होमवर्क साठी. चला पुढचा टाईप आपल्याला शिकायचा आहे, नमुना क्रमांक 3, त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. आता आधी काय केलं? पायावरून त्रिकोणी संख्या काढली. आपण काय केलं? पायावरून त्रिकोणी संख्या काढली. पायावरून काय केली? त्रिकोणी संख्या काढली. आपण आधी त्रिकोणी संख्या काढली. बरोबर. जो टाईप आपण दुसरा शिकलो, नमुना क्रमांक 2 शिकलो. आपल्या वहीमध्ये लिहिताना असंच लिहा, नमुना क्रमांक 3 त्रिकोणी संख्येचा पाया काढा, असंच लिहा. ओके. पुस्तक सुद्धा येताना असंच येणार, पूर्ण डीप मध्ये कार्यक्रम. ओके. त्रिकोणी संख्येचा पाया काढा. काय करा? त्रिकोणी संख्येचा पाया काढा.
हे आपलं काय नमुना तिसरा आहे. आता त्रिकोणी संख्येचा पाया काढताना थोडी गंमत हटकी. काय इथं आपल्याला दोन पद्धती आहे. दोन पद्धत आहे. एक पद्धत म्हणजे पुस्तकी पद्धत आणि दुसरी पर्यायवरून पद्धत. पुस्तकी म्हणजे ते आपण शोधून काढली. पुस्तकात मोकार एकसन बिक्सन मानले अरे खायला डोक्याला ताण. ओके इथं पोरलं काल काय खाल्लं ते लक्ष देणं तुम्ही एकस मानले. ओके तर लक्षात घ्या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला वर्ग माहित असणं गरजेचं आहे. वर्ग व वर्गमूळ पाठ असणं गरजेचं आहे. वर्ग व वर्गमूळ पाठ असेल तर आपल्याला हा क्वेश्चन जमल, नाही तर हा क्वेश्चन आपल्याला जमणार नाही. फक्त 1 ते 30 पर्यंत पाठ करा, याच्या पुढे करायची गरज नाही. 1 ते 30 पर्यंत वर्ग वर्गमूळ पाठ करा. आणि दुसरी पद्धत आहे पर्यायावरून शोधणे. पर्यायावरून काढणे. ओके थोडा किचकटी बाकी काही नाही. पर्यायावरून काढणे. तर चला सर्व रेडी आहात जायचं दुसऱ्या तिसऱ्या पद्धतीत. नमुना क्रमांक तिसरा जायचं. चला स्पीड मध्ये. ओके पहिला क्वेश्चन आपल्या समोर येतो या स्क्रीन वरती. काय क्वेश्चन आहे लक्षात घ्या. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. आता स्टेप बाय स्टेप सगळ्यांना डोक्यात घाला. सर्वात पहिली स्टेप टप्पा क्रमांक 1 त्रिकोणी संख्या गुणाकारात 2 करा. त्रिकोणी संख्या गुणाकारात 2 करा. त्रिकोणी संख्या गुणाकारात 2 करा. टप्पा पहिला. चला त्रिकोणी संख्या गुणाकारात 2 करा. ओके किती त्रिकोणी संख्या 171 गुणाकारात 2 केले किती आले 2 साती 14. आजच्या लगाला 1 बेने किती 342 किती आले 342. आता 342च्या पाठीमागची आणि पुढची वर्ग संख्या शोधा. 342च्या पाठीमागची व 342च्या पुढची वर्ग संख्या शोधा. पुढची वर्ग संख्या आणि पाठीमागची वर्ग संख्या शोधा. वर्ग संख्या 342च्या पाठीमाग कोणता वर्ग संख्या आहे. चला स्पीड मध्ये. 324 कोणती वर्ग संख्या आहे 324 वर्ग संख्या आहे. आणि पुढे 361 19 ना 361 का 41 रे 61. ओके 19 आहे. आता लक्षात घ्या मागची वर्ग संख्या कोणती आहे पाठीमागची वर्ग संख्या कोणती आहे पाठीमागची 324. हिचं वर्गमूळ काढा. 324 चं वर्गमूळ किती 18. आपलं उत्तर आलं 18. आपलं उत्तर काय आलं 18. आपलं उत्तर आलं 18. याला जाऊ द्या तिकडेच याची गरज आहे अजिबात नाही. आपलं उत्तर किती आलं 18. मास्तर जरा सोपं सांगा ना. लय अवघड ना. सोपं सांगा ना. एवढं कुठं बच्चों की जान लेगे क्या. सोपं पर्यायवरून डायरेक्ट घेतले 18 गुणाकारात 19 भागाकारात 2. पर्यायवरून मगची पद्धत. अरे पर्यायवरून मगची पद्धत 18 गुणाकारात 19 भागाकारात 2. माय मागची पद्धत बे नम 18 19 नम 171. अयो जमलं येस या नो. चला जी वापरायची ती वापरा. हे वर्गमूळ परवा पाठच करा. जरी तुम्हाला आता ही पद्धत सोपी वाटत असेल ओके आणि तुम्हाला वाटत असेल बा आता इथं वर्गमूळाची गरज नाही पण परवा गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय असे आहेत इथं पाढे वर्गमूळ घनमूळ आपले तोंडपाठ असणं गरजेचंच आहे. त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाहीये. ते आपल्याला करावंच लागेल. ओके हा पॉइंट सर्वांचं क्लिअर झाला. आता यस या नो. ही पद्धत सर्वांना जमल यस या नो. ओके नमुना क्रमांक तिसरा सर्वांच्या डोक्यात घुसला. यस या नो एकदा भराभरा सांगा. क्या बात है.
घुसला सर्वांच्या लक्षात? क्या बात है, वैर पठ्यव. क्वेश्चन नंबर दुसरा, 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 100 असे क्वेश्चन सगळे काय विचारले जातात, रेल्वे झडपी बीडपी. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. पाया काढा. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. चला बराबर. 171 मागे झाला होता, धक्के उत्तर आलं, याच सोडवा. क्या बात है, पोट्टे हुशार झाले. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. वर्ग घन पाठ असलो दपकन उत्तर येतो. दपकन 105. 105 च्या डबल केले, 105 च्या डबल केले 210. 210 च्या पाठीमागची वर्ग संख्या आहे. पाठीमागे वर्ग संख्या किती रे? पाठीमागे वर्ग संख्या किती रे? 196 का? पाठीमागची वर्ग संख्या 196, राईट. म्हणजे 196. किती? 196. हिचं वर्गमूळ आहे 14. वर्गमूळ किती आहे? 14. 14 गुणाकारात त्या पुढील संख्या भागाकारात 2. 2 ने 14 ला भाग दिला, 7 गुणाकारात 15. 15 7 105. ऑप्शन वरून, पर्यायावरून स्टेप बाय स्टेप. हे करत असताना किती पद्धती स्टेप करायच्या? 3. पहिली स्टेप काय? संख्याच्या डबल करा. दुसरी स्टेप काय? आलेल्या संख्येच्या पाठीमागची वर्ग संख्या घ्या. तिसरी स्टेप काय? त्या वर्ग संख्येचं वर्गमूळ काढा. बघा किती स्टेप आहेत? 3 स्टेप. त्रिकोणी संख्याला गुणाकारात 2 करा. आलेल्या त्रिकोणी संख्येच्या पाठीमागची वर्ग संख्या घ्या. वर्ग संख्येचं वर्गमूळ काढा. इथं 3 पद्धती. इथं फक्त ऑप्शनच्या सगळ्याचा ट्राय करावं लागेल. ओके, पण तुम्हाला जर ही जमती ही वापरा, ही जमती ही वापरा, काही टेन्शन नाही. ओके, तुम्हाला जी जमल ती वापरा, काही कंपल्सरी नाही. मगासारखं हीच वापरा म्हणून. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं परवा हीच वापरा 3 पैकी, तसं या दोघी पैकी तुला जी सोपी वाटेल ती वापर, काही फरक पडत नाही. दोघे सोडवले तर वेळ तेवढाच लागतो. हिलाही तेवढाच वेळ लागतो, तिलाही तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे काही लोट घ्यायचं काम नाही. 136 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 136 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 136 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. अरे पठ्यव, हुशार झालेत लेकर, क्या बात रे माझ्या वाघव. 136 या त्रिकोणी संख्येचा पाया. 136 च्या डबल केले मास्तर. 136 गुणाकारात 2. 6 2 12, चले गेला 2 6 1 7, 2 1 2, 272. याच्या मागची संख्या, मागची वर्ग संख्या किती रे? 13चा वर्ग का? मागची वर्ग संख्या का? 16चा. 15चा वर्ग 225 आहे. 16चा वर्ग किती आहे? हो, 15चा वर्ग 225 आहे. त्याच्यानंतर 16 256. 17चा किती? 89. किती? 89. 17चा वर्ग. ओके, वर्ग पाठ करा पुरव, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही लेकरावा. 256. 256 वर्ग संख्या, हिचं वर्गमूळ काढा 16. वर्गमूळ काढा 16. वर्गमूळ किती आलं? 16 आलं. 16 हो, 289. 17चा वर्ग 16. आता आपली शॉर्टकट पद्धत, 16 गुणाकारात 17 भागाकारात 2. 2 8 16, 8 गुणाकारात 17. 17 8 100 किती? 36 का? आलं? पाठ आहे सर. ओके, पाठ आहे म्हणून एवढे धप्पा धप उत्तर दिले तुम्ही. आज हुशार झाले. दोन्ही स्टेप जमले सर. दोन्ही ना करू, एकच करा. ओके, चला होमवर्कला क्वेश्चन 4. होमवर्कला 4 आणि 5वा क्वेश्चन होमवर्कला. मी फक्त उत्तराला टिक्के मारणार, तुम्ही उत्तर सांगायची. 4 आणि 5वा 3 सोडून दिले झापक झुपक. ओके, जेव्हा मोठमोठे क्वेश्चन असेल तेव्हा 7-7 घेणार. 5 मी सोडून देणार, 2 तुम्हाला सोडवायचे. जेव्हा असे असणार तेव्हा 3 मी सोडवणार, 2 तुम्ही सोडवायचे. ओके, 6 1 मिनिट. काय करू रे, मलाच कळ ना. शीतल तेवढे कुठे कन्फ्युज झाली तू? काय मावशी?
16 2 ला 16 न भागल्यावर 6 येते का 8 येत्या? ए बाई 2 ला 16 न भागल्यावर 6 येते का 8 येत्या? शीतल 2 ला 16 ला 2 न भागलं, 16 ला जर 2 न भाग दिला तर 6 येते का 8 येत्या? माझं चुकलं की आवाज असं नको करू मास्तर, जायचं द्या दुपार खटखट 8 येतील ना 16 ला 2 न भागल्यावर, तर 6 कुठून आणले? 22 याचं 22 आलं का रे? 22 आलं सरवायचं फिक्स. नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन 4 आणि तर 5 घ्या, डबल 4 झाला 5 घ्या. 351 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 351 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. डबल केलं ओके, 300च्या दोन्ही 651च्या दोन्ही 102 702 702च्या पाठीमागे सोपं आहे, जमतंय बघा. तोंडी सुद्धा काढत असतील पोरं, तोंडी ज्याचे वर्ग घनपाठ आहे ना त्याला हे तोंडी निघतं. सही आहे का नाही रे? तोंडी निघतं. अरे 21चा 441 आहे ना का, 12चा 144 आहे, असं 22चा 484 आहे. एवढा फरक कुठं असतो? 484 144 441 येणारच नाही ते ऑप्शन. ऑप्शन वरून सोडवलं, हे ऑप्शन येणार नाही. 484 144 आणि 441 इथं किती आहे? 702. 702 पाहिजे, 702च्या पाठीमागचं पाहिजे 26. 26चा वर्ग किती मग? 26चा वर्ग किती? चला 600 किती? 76. क्या बात आहे. ओके, म्हणजे आपले जर वर्ग पाठ असते तर आपण तोंडी सोडवलं असतं ना. विचार करा तुम्ही ऑप्शन वरती विचार करा तुम्ही थोडा. ओके, जमल सरवायला. तर लेकरांनो अशा पद्धतीने आज तुमचा इथे तिसऱ्या टाईपला काय करतोय, निरोप घेत आहे. ओके, उद्या राहिलेले 3 टाईप शिकायचे आणि या चॅप्टरचा धियन करायचा. उद्या राहिलेले 3 टाईप उद्या थोडे किचकट असणारे, त्यामुळे वर्ग घनपाठ कळा. ओके, उद्या थोडे किचकट टाईप असणारे शेवटचे 3 आणि या चॅप्टरचं काय होणार आहे, धियन होणार आहे. आणि मग लगेच सुरू करायचं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नावाचा चॅप्टर. ओके, 2-4 क्वेश्चन पुढे जा पडत्या. तर चला भेटूया संध्याकाळच्या 8च्या लेक्चर मध्ये जीकेच्या. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. ज्यांना ग्राउंडला जायचं त्यांनी झोपूक ग्राउंडला जा. मस्तपैकी कार्यक्रम आहे का नाही, ग्राउंडला उडवा बुवा, असं पळा झुपूक. आणि आपल्या लेकरायला सांगा ग्राउंडला इकडे तिकडे घ्या म्हणावं बुवा, कार्यक्रम खतरनाक आहे.